नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, टेस्टवायझर यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. MST CETची तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी तपासायची. ही यादी तपासताना आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज लागेल, CET सेलच्या वेबसाईटवर माहिती कशी भरायची आणि आपला गुणवत्ता क्रमांक म्हणजेच मेरिट रँक कसा जाणून घ्यायचा याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की या वर्षीची तात्पुरती गुणवत्ता यादी अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीये. ती जाहीर झाल्यावर आम्ही त्यावर एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवू. पण ती यादी कशी असेल आणि ती तपासण्याची प्रक्रिया काय असेल हे तुम्हाला आधीच समजावं यासाठी आम्ही गेल्या वर्षीच्या पोर्टल आणि एका विद्यार्थ्याच्या माहितीचा वापर करून तुम्हाला ही प्रक्रिया समजावून सांगणार आहोत, जेणेकरून जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही. तर चला पाहूया तात्पुरती गुणवत्ता यादी कशी दिसते आणि त्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. जेव्हा तुम्ही CET सेलच्या नवीन वेबसाईटवर जाल तेव्हा तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स नावाचा एक विभाग दिसेल. सध्या तिथे तात्पुरत्या गुणवत्ता यादीची लिंक दिसत नाहीये, पण जशी ही यादी जाहीर होईल तशी चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नावाची एक नवीन लिंक तुम्हाला याच विभागात दिसेल. गेल्या वर्षीच्या पोर्टलवर तुम्ही पाहू शकता की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अशी स्पष्ट लिंक दिलेली होती. आपल्याला त्याच लिंकवर क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर तुम्हाला तुमचा गुणवत्ता क्रमांक तपासण्यासाठी काही माहिती भरावी लागेल. इथे तुम्हाला फक्त दोनच महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते, तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमची जन्मतारीख. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज पडत नाही. आता प्रश्न पडतो की हा ॲप्लिकेशन ID कुठे मिळेल? तर तुम्ही CET परीक्षेसाठी नोंदणी करताना जो अर्ज भरला होता आणि त्याची प्रिंटआउट घेतली होती त्यावर तुमचा ॲप्लिकेशन ID स्पष्टपणे लिहिलेला असतो. या वर्षीचा ॲप्लिकेशन ID EN25 या अक्षरांनी सुरू होईल. गेल्या वर्षी तो EN24 ने सुरू होत होता. त्यामुळे तुमचा योग्य ॲप्लिकेशन ID तयार ठेवा. यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख निवडताना आधी वर्ष, मग नंतर महिना आणि मग दिवस निवडा. ही दोन्ही माहिती अचूक भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट करताच तुमच्यासमोर तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी दिसेल. ही यादी दिसल्यावर तुम्हाला खूप काळजीपूर्वक काही गोष्टी तपासाव्या लागतात. 1. वैयक्तिक माहिती. सर्वात आधी तुमची वैयक्तिक माहिती तपासा, जसे की तुमचे नाव, लिंग, प्रवर्ग, उमेदवार प्रकार इत्यादी. तुमच्या नावाची स्पेलिंग बरोबर आहे का हे नक्की तपासा, कारण यात एक छोटीशी चूकसुद्धा पुढे प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण करू शकते. यानंतर तुमचे MST CET आणि 12वीचे म्हणजेच HSCचे गुण बरोबर आहेत का हे तपासा. जर तुम्ही JEE परीक्षेचे गुण दिले असतील तर तेही तपासा. गुणवत्ता क्रमांक हा यादीतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे गुणवत्ता क्रमांक दिसतील. 1. राज्य सर्वसाधारण गुणवत्ता क्रमांक म्हणजे स्टेट जनरल मेरिट नंबर SML. हा तुमचा सर्वात महत्त्वाचा रँक आहे. याच रँकनुसार तुमची प्रवेश प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. याशिवाय तुम्हाला तुमचा प्रवर्गानुसार, विद्यापीठानुसार आणि जर तुम्ही TFWS सारख्या योजनांसाठी पात्र असाल तर त्यानुसारही वेगवेगळे रँक दिसतील. यावर्षी तुमच्या रँकच्या पुढे MST CET PCM 2025 किंवा MST CET PCB 2025 असं लिहिलेलं असेल. ही सर्व माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यासाठी CET सेलद्वारा तक्रार निवारण कालावधी दिला जातो. त्यावेळेत तुम्ही ती चूक दुरुस्त करून घेऊ शकता. आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अंदाजित गुणांवरून तुमचा रँक किती येऊ शकतो याबद्दल माहिती दिली आहे. तात्पुरती आणि अंतिम गुणवत्ता यादीमध्ये सहसा जास्त फरक नसतो, त्यामुळे हा रँक तुमच्या अंतिम रँकच्या खूप जवळचा असतो. आम्हाला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. यावर्षीची तात्पुरती गुणवत्ता यादी 18 जुलै संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान अपेक्षित आहे. जशी ही यादी जाहीर होईल आम्ही तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन नक्की येऊ. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आमच्या www.testwizer.com या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.